झी 24 तास एक पाऊल पुढे. कलाकारांच्या सृजनशीलतेवर दबाव आणला जातोय का याविषयी चर्चा करतो आहोत. शेवटच्या या चर्चेच्या भागामध्ये अल्ताफजी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की कुठल्याही कलाकारांच्या सृजनशीलतेला दाबण्याचा प्रयत्न करणं, त्या कलाकारांनी आपली कला निर्माण करत असताना धर्म काय म्हणेल, समाज काय म्हणेल, विविध संघटना काय म्हणतील, राजकीय पक्ष काय म्हणतील याचा विचार न करता आपली कला सादर करायला हवी, जोपासायला हवी असं तुम्हाला वाटतं का? नक्की, हे बरोबर आहे. परंतु एक कुठल्याही धर्माने जर तुम्ही जाल, इस्लाम धर्माने जाल किंवा हिंदुइझमने जाल, तर त्याच्यावरती बंदी येऊ शकते. परंतु हे की कुठलाही कलाकार काय करतो त्याला धर्माने नाही सोसत, त्याने स्वतःचा निर्णय घ्यावा आणि त्याला काय करायचं ते करावं त्यांनी. बिलकुल. आणि दुसरा जो मुद्दा होता जो पहिल्या सेगमेंटमध्ये सय्यदभाईंनी उपस्थित केलेला होता, जो फतव्याविषयी होता की फतवा हा प्रकारच बंद करायला हवा, त्याच्यामध्ये दांभिकता असं त्यांचं बरोबर आहे. त्यांनी एक प्रश्न तिकडे केला होता की पाकिस्तानमध्ये त्याच्यावरती बंदी आहे. मी त्यांना विचारू इच्छितो की पाकिस्तान म्हणजे इस्लाम काय? त्यांना असा वाटतो की पाकिस्तानमध्ये जे काही चालले ते इस्लाम आहेत का? इस्लाम 1432 आपला खरा इस्लाम सांगतोय तिथं. अगदी सय्यदभाई बोला. प्रत्येक जण म्हणतो तो खरा इस्लाम म्हणतोय. काय बोलले ते? नाही सय्यदभाई पुन्हा बोला, तुमचा मुद्दा त्यांना ऐकू आला नाही. नाही आता जे ते बोलले ना, पाकिस्तानाचं विचारूच नका. प्रत्येक जण मी सांगतो खरा इस्लाम म्हणताय. तुम्ही सांगितलं ना की पाकिस्तानमध्ये बंदी आहे, फतव्यावर बंदी आहे, तुम्ही सांगितलं बंदी आहे तिथं. हो बंदी आहे. तर पाकिस्तान म्हणजे इस्लाम तुम्हाला असं वाटतं का? पाकिस्तान किंवा कुठलाही देश म्हणजे इस्लाम तुम्हाला असं वाटतं का? नाही ना, काय चाललंय तिथं ते विचारलं ते तुम्हाला सांगतोय मी. नाही बरोबर आहे, पण इस्लाम म्हणजे काय? पाकिस्तानमध्ये जे चालले ते इस्लाम तुम्हाला असं वाटतं? आपण मानतो ना तोच इस्लाम म्हणून. कोण मानतो? तुम्ही मानता का? आम्ही धर्मनिरपेक्ष लोकशाही मानतो. बरोबर आहे, परंतु पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु हदीस आणि कुराण ते इस्लाम आहे आणि तुम्ही सांगता का पाकिस्तानमध्ये बंदी आहे? पाकिस्तान कुठे इस्लामी? मी कुठे म्हणालो? तुम्हीच म्हणाला की तालिबाननी मुस्लिम महिलांना शिक्षणाला बंदी घातलेली आहे. महिला शिक्षणाला जाऊ देत नाही. त्या मुलीचं नाही सय्यदभाई अल्ताफजींना काय म्हणायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पाकिस्तानचं उदाहरण दिलं, आता अजून एक तुम्ही उदाहरण दिलं, या सगळ्यांची उदाहरणं तुम्ही का देतायत? ह्या सगळ्या देशांमध्ये जे काही चालतं, ज्या प्रकारे धर्माचं पालन केलं जातं तो खरा धर्म आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे का, असा त्यांचा प्रश्न आहे. आपल्या भारतात ज्या प्रकारे धर्म पाळला जातो, इथला मुस्लिम समाज ज्या प्रकारे धर्माचं आचरण करतो तो खरा धर्म नाही असं तुम्हाला का वाटतं? आणि पाकिस्तानमधला इस्लाम खरा इस्लाम आहे असं तुम्हाला का वाटतंय? नाहीये. तिथे एक तुम्हाला सांगतो, किती जरी आली मोठा असला की तिथं पाकिस्तानात काही अशा फतवेगिरीला बंधनं घातलेली आहे. ते बंधन आपल्याकडे आहे एवढंच मला म्हणायचं आहे. आणि खरा इस्लाम जो आहे ना तो भारतातच आहे खरा, उपासनेपुरतेचा. पण त्याचा आधार घेऊन ज्या पद्धतीचं मुल्लागिरी वाढलेली आहे, फतवेगिरी वाढलेली आहे, धर्मांधता वाढलेली आहे, मग कोणाची असो, हिंदूंची असो मुसलमानांची असो, ते सामान्य माणसाला धर्मनिरपेक्ष दाबून टाकण्याचा तो प्रचंड प्रयत्न जोरात सुरू आहे. ते महिलांच्यावर आपण पाहून लागतो. कशी पुरुषांची मनोवृत्ती बिघडतीये म्हणून संपूर्ण बुरखा घालावं. मी अनेकांना म्हणून अशी चष्मे तुम्ही शोधून काढा, बाई दिसली की त्याला समोरचं काहीच दिसणार नाही. ते करता येईल का आपल्याला? आणि आपली सगळी शक्ती आपल्याच आई बहिणीवर काढायची. जसं आता त्या बँडचं सांगितलं, विश्व हिंदू परिषदेचं या चित्राचं सांगितलं. आणि राहिले नग्नतेच्या बद्दल तुम्ही कुठलीही टीव्हीची जाहिरात काढून पहा, ते कधी पाहू नये असं या पद्धतीचं सगळं चित्र दाखवलं जातं. मग ही लोकशाही नाही आहे. कुणाला तरी खुश करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी आपला समाज रसतळाला चाललेला आहे, संस्कृती रसतळाला चाललेली आहे, मानवी मूल्य संपत चाललेले आहेत. यासाठी सगळ्यांनी धर्मापलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. बिलकुल, धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलाय. अल्ताफजी थोडक्यात याच प्रश्नाविषयी जो लोकांना आम्ही प्रश्न विचारलेला आहे की आजकालच्या काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये कलाकारांवर धार्मिक शक्तींचा दबाव वाढत चाललाय असं तुम्हाला वाटतंय का? वाढत चाललाय, नक्की वाढत चाललाय. आणि कुठलाही धर्म असो, इस्लाम किंवा हिंदुइझम, हे वाढत चाललेलं आहे.
दबाव वाढत चाललाय हे तुम्हाला मान्य आहे. डॉक्टर उमेश जोशी, तुमचं याविषयी काय म्हणणं आहे? कलाकारांवर धार्मिक शक्तींचा दबाव दिवसेंदिवस वाढत चाललाय का? नाही, स्पष्टपणे म्हणेन की याच्यावर धार्मिक शक्तींचा नाही, हा निदान मी हिंदू धर्मापुरतं बोलू शकतो. धर्मांध शक्तींचा जर धर्म असतो, जास्त करून मुस्लिम धर्मामध्ये जास्त दिसतो, कारण त्यांच्याकडे काही नियम आहेत. आता त्याच्यामध्ये हिंदू धर्मामध्ये तसं नाही, एवढं मी म्हणेन. हिंदू धर्माचा आणि आत्ताचा जो सुद्धा कलेचा विषय आहे, धर्म कुठला याला महत्व नाहीये, धर्माचा नाहीये कुठं संबंध. धर्म कुठला हा मुद्दाच महत्वाचा नाहीये. कलाकारांवर धार्मिक शक्तींचा प्रभाव किंवा दबाव वाढत चाललाय का? मी जनरलाइज करू इच्छित नाही, ते स्पेसिफिक आहे काही गोष्टींमध्ये. आता हा बँडचा विषय आहे. आता सय्यद भाईंनी जो मुद्दा मांडलेला आहे तो अतिशय योग्य आहे. मला त्यांचे विचार खूप आवडले. अशा पद्धतीचा मुस्लिम समाजातले विचार करणारी लोक आहेत, त्याच्यात सुधारणा होणारच, सत्य शोधक म्हणतात. आणि हे एवढं समोर येऊन सांगतायत हे अजून चांगली गोष्ट आहे. आणि अशी धर्मांधता समजा हिंदू समाजातही असेल तर तिथं सुद्धा विश्व हिंदू परिषद नक्कीच विचार करून त्याच्यावर आम्ही दुरुस्ती करू शकू. आणि शेवटी हा हिंदू समाज करणार आहे. नाही, सगळ्यांनी म्हणून केलं पाहिजे. मुस्लिम समाजातली धर्मांधता, हिंदू समाजातली धर्मांधता प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आपल्या पदोपदी दिसते आपलं. आणि त्यासाठी मी परत परत सांगतो की धर्मांधता धर्मापलीकडे जाऊन राष्ट्रीय मूल्याचा पण विचार केला पाहिजे. हे देशातली धर्मनिरपेक्ष लोकशाही सगळ्या धर्मांना न्याय देणारी आहे, सगळ्यांना ते माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे. आपल्याकडे काय झालंय, धार्मिकचे एक किल्ले उभे राहिलेत आणि दोन धर्मामध्ये इतके जबरदस्त रस्तिकेच आहे, तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, आणि त्यातून धर्माचा शक्ती प्रदर्शन होतं. 10 माणसाची कधी मिरवणूक असेल ते 100 पोलीस त्यांच्याबरोबर असतात. धर्म कसा असला पाहिजे, माणसाला माणुसकी जपणारा तो धर्म आपला हवा आहे. बिलकुल, माणुसकी जपणारा धर्म असायला पाहिजे असं तुम्ही म्हणताय. सय्यद भाई, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. कुठल्याही धर्माच्या भिंती न ठेवता माणूस म्हणून विचार करा, तरच ती पुरोगामित्वाकडची वाटचाल असेल असं तुमचं म्हणणं आहे. शेवटी आपण प्रकाश जोशींकडे जाऊया. त्याच्यातलं तारतम्य, कलेचं कुठल्याही प्रकारचं तारतम्य जाऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. नाही, पुढचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतो मी. थोडक्यात बोलू का? थोडंसं थोडक्यात, अगदी थोडक्यात. आपल्या थोडक्यात, आपल्या देशाला वाळवी लागावी, धर्मांधता दोन्हीकडचे आपसात लढून मरावेत आणि देश संपून जावं असे करणारे पलीकडे जे ना गोरे साहेब म्हणतो आपण, ते डोळ्यात तेल घालून आपल्याकडे पाहतात. म्हणून या भारतीय नागरिकांनी, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून आपल्या राज्यघटनेला आपला आदर्श मानून त्या पद्धतीने वागावं. आपसात भांडू नये, लढू नये, मरू नये. धर्म फक्त उपासनेपुरता असावं, ती उपासना कुणाला डोकेदुखी ठरता कामा नाही. अगदी, धर्म केवळ उपासनेपुरता असावा, ती डोकेदुखी ठरू नये असं अत्यंत महत्वाचं विधान तुम्ही केलेलं आहे. आपली वेळ संपलेली आहे सय्यद भाई. प्रकाशजी, शेवटी तुम्हाला काय म्हणावं असं वाटतंय? हा जो आशावाद सय्यद भाईंनी व्यक्त केलाय की धर्म हा केवळ उपासनेसाठी असावा, ती डोकेदुखी बनू नये, मात्र ती बनताना सध्या तरी कलाकारांच्या दृष्टीने आपण बघितलं तर ती बनताना दिसतीये. हे जे स्वप्न त्यांनी बोलून दाखवलेलं, कारण सध्या तरी त्याला स्वप्नच म्हणायला हवं, हे साकार होईल नजीकच्या भविष्य काळात, अशी राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती सध्या तुम्हाला दिसतीये का? आणि परिस्थिती आज आहे, काल काय होती, उद्या काय असेल हा प्रश्न नाही. कलाकार जो खरा कलाकार जो असतो, मग तो कुठल्याही क्षेत्रात असेल, तो नेहमी मानवतेच्या जवळ जाणार असतो. म्हणजे या धर्माने पाडलेल्या ज्या भिंती असतात किंवा इतर अनेक बंधनं असतात, अडचणी असतात, त्याच्या पलीकडे जाऊन तो माणूस म्हणून विचार करतो आणि तो आपल्या कलेतनं व्यक्त करत असतो. त्यामुळे या भिंती पाडायचं काम सुद्धा कलाकारच करू शकतो. आणि कुठलाही कलाकार असा बंधनात राहून चांगली कलाकृती त्याच्या हातून होईल असं मला वाटत नाही. आणि कुठली बंधनं न घालता शेवटी तो सुद्धा माणूस असतो. समाजात आजूबाजूला जे चाललेलं असेल, आपण कॉन्टेम्पररी आर्ट म्हणतो, त्याचं त्याच्या कलेवर निश्चितपणे परिणाम होत असतो. त्याच्यातनं सुद्धा कला पुढे नेत असते, कला पुढे जात असते. आणि त्याच्यातून माणुसकीचा संदेश हा आपण कुठल्याही जगातला कुठलाही कलाकार जरी बघितलात तरी शेवटी अशा प्रकारचा माणुसकीचा संदेश देण्याचं काम तो करत असतो. अगदी सृजनशील कलाकार असतो आणि तो माणुसकीचा संदेश देण्याचं काम नेहमीच करत असतो. त्यामुळे त्याच्यावर दबाव आणू नका असा मुद्दा प्रकाश जोशींनी मांडलेला आहे. शेवटी आपण बघूया आजचा रोखठोक प्रश्न, त्याला लोकांनी काय कौल दिलेला आहे. आजचा प्रश्न होता, कलाकारांवर धार्मिक शक्तींचा दबाव वाढत चाललाय का? हे बघा, याला लोक काय कौल दिलेला आहे. 91% लोक म्हणतायत की होय, धार्मिक शक्तींचा दबाव वाढत चाललेला आहे. 5% लोक नाही म्हणतायत, तर 5% लोक तटस्थ आहेत.
शेवटी आपल्याला फक्त एवढंच म्हणावं लागेल की कलाकार हा सृजनशील असतो, समाजाचा भाग असतो आणि त्याच्यामुळे तो जी कला सादर करतो ती धर्माने उभ्या केलेल्या भिंती पाडणारी असते. त्यामुळे धाकानी येते ती विकृती असते, कायद्याने येते ती सक्ती असते आणि खुशीनी जी येते तीच संस्कृती असते. त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या खुशीने काम करूया. कुणी कुणाच्या मार्गात आडवा पाय घालण्याचं काम करण्याचा जो प्रकार सुरू आहे तो कसा थांबवता येईल याचा आपण विचार करूया. तरच उद्याचा सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्र आणि भारत घडू शकेल. धन्यवाद सगळ्यांचे आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि अत्यंत महत्त्वाच्या विषयावर अत्यंत जबाबदारीने चर्चा केल्याबद्दल. रोखोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.